अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे। अजित पवार यांच्या अपघाताबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार असल्याची माहिती। आज सत्ताधारी आणि विरोधक पत्रकार परिषद घेणार आहे, त्याच्यामुळे या पत्रकार परिषदेतून काय नवीन माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत जोडल्या जातात। भाग्यश्री, काय सविस्तर अपडेट? नक्कीच एवढे दिवस आपण बघतोय की अधिवेशन सुरू होतं, अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, अर्थसंकल्प मांडण्यात आला या संपूर्ण अधिवेशनामध्ये। इतकंच नव्हे तर आपण जर बघितलं तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलनं केली, तसेच विरोधकांनी देखील काही प्रमाणात का होईना आंदोलनं केली, मात्र विरोधकांनी ज्या पद्धतीने आंदोलनं करणं अपेक्षित होते त्या पद्धतीने केली नसल्याची टीका देखील विरोधकांवर झालेली पाहायला मिळाली। आणि आजचा या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील, दोघंही आज पत्रकार परिषद घेऊन आपली जी मतं आहेत ती मांडतील, संपूर्ण अधिवेशनाचा लेखाजोखा वाचतील। मात्र हे सगळं होत असताना आपण जर बघितलं तर या अधिवेशनामध्ये अशोक खरात हे प्रकरण सर्वाधिक गाजलेलं पाहायला मिळालं। त्याचबरोबर अजित पवार यांच्या निधनाची चर्चा अद्यापही या अधिवेशनामध्ये जेवढी हवी तेवढी झाली नाही। आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं की काल उद्धव ठाकरेंसह जवळपास 9 आमदारांचा निरोप समारंभ देखील जो आहे तो पार पडलेला आहे। त्यामुळे त्यांचा कालावधी देखील संपलेला आहे। या सगळ्यामध्ये जर आपण आणखी एक गोष्ट बघितली तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा वाचन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील फार डीप मध्ये किंवा फार खोलात जाऊन त्याचं वाचन केलं नाही, असा देखील आरोप जो होता तो विरोधकांनी लावलेला पाहायला मिळाला होता। या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना फार काही दिलं नाही असं देखील विरोधकांचं म्हणणं होतं। मात्र सत्ताधाऱ्यांनी त्यामध्ये कर्जमाफी जी आहे शेतकऱ्यांना ती केलेली पाहायला मिळाली। या सगळ्यामुळे एकंदरीत जर आपण बघितलं तर जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते अद्यापही किती झाले, किती नाही झाले, किती आकडा आलाय हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे। आणि आज दुपारनंतर ज्यावेळी विरोधक किंवा सत्ताधारी पत्रकार परिषद घेतील त्यावेळी हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतील निश्चितपणाने। कृपा, निश्चित धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।